टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आमगाव देवरी विधानसभातील काँग्रेसतील माजी आमदार सहस्राम कोरटे आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। आमच्या सोबत सहस्राम कोरटे आहेत। भाऊ, काय सांगणार, आज आपण पक्षप्रवेश करत आहेत? आज जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आजचे वर्तमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मी माझा पक्षप्रवेश करणार आहोत। नक्कीचपणे काँग्रेसने ज्याप्रमाणे मला वेदना दिल्या, ऐन वेळेवर माझी तिकीट कापली आणि हे सर्व घडवून आणण्याचं काम नाना पटोलेनं केलं। नाना पटोले म्हणजे चॉकलेट नेता। त्यानं फक्त मला शेवटच्या क्षणापर्यंत एकदम अंधारामध्ये ठेवून माझी तिकीट कापण्याचं काम केलं। मी तळागाळातील कार्यकर्त्याची, त्यांच्याशी नेहमी संपर्क साधायच्या, कार्यकर्त्यांची हितगुज करायच्या, का पक्षाला बळकट करण्याचं काम करायच्या आणि मी 100% निवडून येणार होतो। अशा परिस्थितीमध्ये कुठला तरी वचका काढण्यासाठी त्यांनी जो माणूस निवडून येऊ शकत नाही, जो माणूस जनसामान्यामध्ये नाही, ज्या माणसाचं कुठेही नाव नाही, अशा माणसाला तिकीट देऊन इथल्या काँग्रेसची तिकीट हरवण्याचं काम केलं। आणि त्यामुळे आज मी आदरणीय महाराष्ट्राचे लाडले नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनामध्ये मी प्रवेश करत आहे। आपल्यासोबत किती कार्यकर्ता पक्षप्रवेश करणार आहेत? आज हजारोच्या जवळजवळ 10,000 लोकांच्या समक्ष माझ्या पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न होणार आहे। त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते सुद्धा माझ्यासोबत पक्षप्रवेश घेणार आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या ठिकाणी शिवसेनेला आम्ही बळ देण्याचं काम, ताकद देण्याचं काम मी माझ्या वतीनं करणार आहोत। निश्चितपणे काही दिवसापूर्वी काँग्रेसचे जिल्हा सचिव हे भाजपमध्ये आपले शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केले होते। आज देवरी आमगाव विधानसभातील काँग्रेसचे माजी आमदार आज शिंदे गटात प्रवेश करत आहेत आणि आज शिंदे साहेब मंचावरून काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।